नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल आलेले आहेत मित्रांनो, ज्यांचे नवीन यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि ज्यांचं गेल्या वर्षी नाव होतं मित्रांनो, त्यांचे हप्ते किती पडलेत हे चेक करण्यासाठी मित्रांनो पहिलं PMAY जे ऑफिशियल वेबसाईट होती त्यावरती आपल्याला चेक करता येत होतं की रमाई आवास योजनेअंतर्गत जे नावं आलेले आहेत ते कसं पाहायचं आणि त्यानंतर हप्ते किती पडलेले आहेत ते कसं पाहायचं हे आपल्याला पहिलं त्या वेबसाईटवरती चेक करता येत होतं। पण आता तिथून लिंक आता हाईड झालेली दिसत नाही आहे। तिथं लिंक जेव्हा आपण स्टेक होल्डरवरती जातो तिथं ती लिंक दिसत नाही आहे। तर तुम्हाला तुमच्या गावातील रमाई आवास योजनेअंतर्गत जे काही घरकुल आलेले आहेत त्या घरकुलसाठी जमा झालेले हप्ते किती जमा झालेले आहेत हे कसं पाहायचं, हे जर लिंक तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की ती लिंक तुम्हाला कुठे भेटणार आहे। तर सर्वात पहिला आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात। गहिनीनाथ वाघ सरांची एक कमेंट आली होती की सर तुम्ही संपूर्ण गावातील घरकुल यादी कसं पाहायचं याच्यावरती व्हिडिओ बनवा असं सांगण्यात आलं होतं त्यांच्यामार्फत। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रमाई आवास योजनेअंतर्गत तुमच्या गावामध्ये किती घरकुल मंजूर झालेले आहेत, त्या घरकुलसाठी किती हप्ते पडलेले आहेत हे कसं चेक करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला ती लिंक कुठून भेटेल हे सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आल्याच्यानंतर इथे जे स्टेटचं ऑप्शन दिलेलं आहे इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, इथे ब्लॉक म्हणजे तालुका सिलेक्ट करायचा आहे, इथे पंचायत म्हणजे आपल्या गावचं नाव सिलेक्ट करायचं आहे। तर मी सर्वात पहिले सिलेक्ट करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट केलेलं आहे। आता सिंपली इथे एक स्कीम नेमचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता भरपूर योजना इथे दाखवल्या जाणार आहेत। आपल्याला रमाई आवास योजनेचं पाहायचं आहे, त्यामुळे सिंपली इथे रमाई आवास योजना फॉर SC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे फायनान्शियल इयर देण्यात आलेलं आहे। फायनान्शियल इयरवरती क्लिक करून तुम्हाला कोणत्या इयरचं पाहायचं आहे इयर वाईज तुम्ही पाहू शकता, 1 बाय 1 सिलेक्ट करून अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकताय। 2010 पासून ते 2025 पर्यंतचा हा डेटा आहे, तुम्ही 1 बाय 1 चेक करून पाहू शकता। माझ्या केसमध्ये मित्रांनो मी 2010 पासून 2025 पर्यंत आत्तापर्यंत गावामध्ये किती जणांना घरकुल आणि किती घरकुल भेटलेले आहेत हे पाहायचं आहे, त्यामुळे मी सिंपली इथे इयर सिलेक्ट करत नाही आहे, सिलेक्ट या ऑप्शनवरतीच राहू देतो आणि सिंपली सर्च या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय। आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर थोडंसं मी वरती घेतोय, इथे पाहू शकता मित्रांनो वरती घेतल्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये जेवढे पण रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल आलेले आहेत त्या सर्वांचे नावे तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत, ज्यामध्ये बेनिफिशरी ID असणार आहे आणि बेनिफिशरी नेम म्हणजे ज्यांच्या नावे घरकुल आलेलं आहे त्यांचं नाव असणार। त्यानंतर त्यांच्या समोर तुम्ही इथे पाहू शकता आतापर्यंत त्यांना अमाऊंट किती रिलीज करण्यात आलेली आहे, किती अमाऊंट देण्यात आलेली आहे हे तुम्हाला दाखवलं जाणार आहे। तर सिंपली टोटल किती आलेले आहेत हे स्क्रोल डाऊन तुम्ही अशा प्रकारे असे पेजेस येतील मित्रांनो। तुमच्या गावामध्ये भरपूर घरकुल आले असतील तर इथे 1, 2, 3 असं खाली दाखवलं जाणार आहे। आता सिंपली 2 यावरती क्लिक करतोय तर दुसरे यादी ती तुम्हाला दाखवली जाणार आहे। माझ्या गावामध्ये 2च इथं ऑप्शन आहेत, 1 to 2च ऑप्शन आहेत, तुमच्या गावामध्ये कदाचित जास्त असू शकतात। तुम्ही 1, 2, 3 यावरती क्लिक करून तुम्ही नावं अशा प्रकारे चेक करू शकणार आहात। तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय की तुमच्या गावामधील रमाई आवास योजनेअंतर्गत किती घरकुल आलेले आहेत आणि त्या घरकुलसाठी किती पैसा मंजूर करण्यात आलेला आहे हे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकणार आहात। तर मित्रांनो आता आपण हे लिस्ट कसं पाहायचं पाहिलं, आता तुम्हाला ही लिंक कुठे भेटेल तर सिंपली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला या घरकुलची लिंक तुम्हाला तिथे भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वात पहिला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जावा, आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा मित्रांनो। तुमच्या काही क्वेरीज असतील तर डायरेक्ट तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकताय आणि टेलिग्राम चॅनलवरच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या लिंकवरती येऊन तुम्ही तुमच्या गावातील घरकुल यादी अशा प्रकारे पाहू शकताय। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।